तर नमस्कार पब्लिक, आज सकाळी 8 वाजता आवरून आलो आम्ही आमच्या भाजीच्या दुकानात, कारण की आपल्याला 50 माणसांची जेवणाची ऑर्डर होती. मग काय भाजी घेतली आणि उन्हाच्या पहिल्या किरणातून निघालो आम्ही आमच्या हॉटेलकडे. बघता बघता आम्ही पोहोचलो 5 मिनिटात हॉटेलमध्ये. कांदा काढायला गेलो तर पिशवीच फाटली. मग काय लगेच 5 मिनिटात झटकापट सगळं आवरून घेतलं, धुवून बिवून घेतलं. तर मम्मीने गॅस टाकी आणा पाठवली. मग काय गाडी गॅस टाकी घेतली आणि निघालो दुकानात गॅसच्या. गेलो 5 मिनिटात तिथं दुकानात पोचलो. दुकानात घेतलं गॅस टाकी, त्यांना नेऊन दिली, पेमेंट मारला आणि गॅस टाकी भरलेली घेतली आणि निघालो आपल्या हॉटेलकडे. हॉटेलमध्ये गेलो, गॅस टाकी मम्मीकडे दिली आणि म्हणलं आता निवांत बसलो, जरा व्हिडिओ काढू आपलं स्वतःचं. निवांत जरा बसलो तर मम्मी म्हणली जाऊन तर जर पूजा मार्केटनं मटेरियल घेऊन यायचं. मग काय लगेच गेलो पूजा मार्केटमध्ये. आत गेलो, जे सामान पाहिजे होतं ते सगळं सामान घेतलं आणि लागलंच म्हणलं अंड्याचा ट्रे पण घेऊन जाय. अंड्याचा ट्रे आणि टमाटो घेतलं लागलंच. तर आपला हा चौकात भगवा झेंडा दिसला. मग लागलंच पाया पडलो आणि आमच्या आलो हॉटेलमध्ये वापस. हॉटेलमध्ये आलो, गाडी घेतली तर मम्मी म्हणली डबा देऊन जा. मग काय डबा कमी असल्यामुळे पटकिरण डबा सगळं देऊन मोकळं झालं. तर बघतो तिथं महाराजांची जयंती सेलिब्रेशन केली होती पोरांनी. मग काय म्हणलं सगळं सामान आवरूया, दूध बीध नेऊन देऊया हॉटेलमध्ये. मग हे दूध बीध घेतलं, म्हणलं लागलंच ठेवा. आणि जाताना आमच्या इथली सगळ्यांनी साजरी केलेली शिवजयंती दाखवतो. मग गेलो आपल्या ढेबेळ फाटा. महाराजांचं खतरनाक मध्ये डेकोरेशन केलं होतं आणि महाराजांची मूर्ती स्थापित केली होती. मग महाराजांचं जाऊन दर्शन घेतलं आणि निघालो आपल्या दुसऱ्या लोकेशनला. त्या लोकेशनला जाताना जास्त व्हिडिओ काय काढता आले नाहीत, कारण की गाडीवर होतो. पण सजावट एक नंबर केली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकेशनला पण एक नंबर सजावट केली होती भावानं. आता तुम्ही आमच्या इथली संध्याकाळची मिरवणूक बघा. तर भावानं लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा.